रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। प्रभु रामचंद्र बजरंग श्री संत गोस्वामी तुलसीदास शांति ब्रह्म भगवान बाबा परम पूज्य भीम सिंह महाराज परम पूज्य भक्तराज महाराज सब संतन की नीलांबुजश्यामलकोमलांगं सीता समारोपितवामभागं पाणो महासायकचारुचापं नमामि रामं। अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं ब्रह्माम्भोधिसमुद्भवं कलिमलप्रध्वंसयं चाप्यं श्रीमच्छम्भुमुखेन्दुसुन्दरवरे संशोभितं सर्वदा संसारामयभेषजं सुखकरं श्रीजानकीजीवनं धन्यास्ते कृतिनः पिबन्ति सततं श्रीरामनामामृतम्। पुण्यं पापहरं सदा शिवकरं विज्ञानभक्तिप्रदं मायामोहमलापहं सुविमलं पूरं शुभम्। श्रीमद् रामचरित्रमानसमिदं भक्त्यावगाहन्ते ते संसारपतङ्गघोरकिरणैः गह्यन्ति नो मानवाः भक्ति भगवन्त गुरु चतुर्नाम वपुये इनके पगवंदन किए नासे। आनंद कंद भगवान रामचंद्र प्रभू ची कथा भगवत साक्षात्कारी असलेले
श्री संत गोस्वामी तुलसीदासजी तुम्हाला आम्हाला या ठिकाणी सांगतायत. काल आपण बघितलं की गोस्वामी तुलसीदासजी सांगतात, मी तसा आता अधिकारी नाही आहे, माझी बुद्धी फार कमी आहे, मी कामी आहे, क्रोधी आहे, लोभी आहे, दांभिक आहे, असे अनेक प्रकारचं वर्णन त्यांनी स्वतःसाठी केलं. मी असा आहे, फक्त माझ्याकडे एकच गुण आहे की मी प्रभू रामचंद्राचं वर्णन करणार आहे. वास्तविक पाहता गोस्वामी तुलसीदासजींचं हे जे जीवन आहे हे अत्यंत उज्ज्वल जीवन आहे. पूर्ण आयुष्याचा जो वेच त्यांनी केलेला आहे, जसं पूर्ण श्वासामध्ये भगवन नाम चिंतन केलेलं आहे. जन्माभरीच्या श्वासा इतुके मोजी येले हरिनाम, असं जसं आहे तसं पूर्ण काया वाचा मन सर्व भगवंताला अर्पण केलेले संत, पण ते स्वतःला मात्र मोठं समजत नाही. मी असा आहे. आणि काहीकडे काहीच नसतं, पण ते त्यांना स्वतःला खूप मोठं समजत असतात. म्हणून साधू संतांची ही लीनता आहे. मी एक सामान्य बुद्धीचा आहे. भगवंताचं जे समुद्रासारखं चरित्र, अथांग असं चरित्र आहे, ते माझ्या बुद्धीकडून काही होणार नाही. काल आपण बघितलं की भगवंताचं वर्णन केलं की परमात्मा या जगतामध्ये एकच एक ईश्वर आहे, इच्छारहित आहे, अरूप आहे, अनामी आहे, जन्मरहित आहे, सच्चिदानंद आहे, व्यापक आहे. अशा अनेक प्रकारच्या उपमा भगवंताला दिलेल्या आहेत. आणि परमात्मा अत्यंत दयाघन असल्यामुळे तो अप्राप्तस्य प्राप्त, जी गोष्ट भक्ताला नाही मिळाली ती भगवंत परमात्माला देतात, भक्ताला देतात परमात्मा. तयामद सायुज्याची चाड तरी तेची पूर्वी गोड, का सेवा म्हणती तरी आड प्रेमसुये. एखाद्या भक्ताला जर सायुज्य मोक्ष लागत असेल तर भगवान देतात. सायुज्य मोक्ष म्हणजे बाबा आता देवा आम्हाला जन्म मरण नको आहे, आम्हाला त्या दुःखातून सोडव, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणे, त्या ठिकाणी देवा मला याच्यातून सोडवा. बहुदुरवरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवावे. तर परमात्मा त्यांना सोडवतात. तया माझ्या सायुज्याची चाड तरी तेची पूर्वी कोड, का सेवा म्हणती तरी आड प्रेमसुये. काही भक्त जर म्हणले देवा आम्हाला परत परत जन्म पाहिजे, तुमची सेवा घडली पाहिजे, त्या सेवेसाठी प्रेमाची गरज आहे, तर ते भगवान देतात. जसं घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. तर भगवान सेवेसाठी जे प्रेम लागत असतं, कारण कुठेही भगवंताची सेवा ही प्रेमाशिवाय योग्य नाही आहे, प्रेमच पाहिजे. कारण भगवान प्रेमाचा भुकेला आहे, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाचा. किंवा प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. परमात्मा हा प्रेमानं आकळला जातो. भगवान म्हणतात सेवा म्हणती तरी आड प्रेमसुये, ऐसा जो मनी जो धरिती भावो, तो पुढा लागे तया देवो, आणि दिधलियाचा निर्वाह मीची करी. असा जो काही भक्तांच्या अंतःकरणामध्ये भाव असेल ते भगवान पूर्ण करतात. आणि जे दिलेलं आहे, या ठिकाणी गई बहोर म्हणजे दिलेलं आहे, त्याचं ते त्या ठिकाणी पालन करत असतात. म्हणून तर बुधबर नाही हरी जसा सब जानी, करई पुनीत सुफल निजबानी. म्हणून हां बरोबर, अनन्याश्चिंतेतो माम ते योगक्षेम हे जे दोन शब्द आहेत, योग कशाला म्हणायचं, अप्राप्तस्य प्राप्त योग, हा जी गोष्ट नाही ती देणं ह्याला योग म्हणतात. आणि प्राप्तस्य परिपालन क्षेम, हा प्राप्त झालेली जी गोष्ट त्याचं सांभाळ करणं याला क्षेम म्हणतात. या दोन्ही गोष्टी परमात्मा करतात. म्हणून तर विद्वान लोक, अधिकार संपन्न बुद्धिमान लोक आपल्या या वाणीला भगवत चिंतन करून पुनीत करत असतात. आपली ही वाणी परमात्म्याच्या नामचिंतनानं भगवतचिंतनानं पुनीत होत असते, पवित्र होत असते. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तेही बलमय रघुपती गुणगाथा, कही हवनाई राम पदमाथा. मग याच सगळ्या बलावर, या भगवन नामचिंतनाच्या बलावर या ठिकाणी मग भगवंताची कथा करणार आहे. आणि त्या भगवंताला साष्टांग नमस्कार करून मी कथेला प्रारंभ करणार आहे.
मुनीन प्रथम हरी कीरती गाई, तेही मग चलत सुगम मोही भाई. आता या ठिकाणी म्हणतायत की मुनीनं म्हणजे अगोदर जे व्यासादिक वाल्मिक मुनी, जे ऋषीमुनी याज्ञवल्क्य वगैरे असे जे मुनी होऊन गेले, की आपण रामायणामध्ये सांगितलं की याज्ञवल्क्य भारद्वाजांचा संवाद आहे, भगवान महादेव पार्वतीचा हा संवाद आहे, काकभूषुंडी आणि गरुडाचा हा संवाद आहे. अनेक ऋषीमुनींनी रामकथा गायलेली आहे. त्या ऋषीमुनींच्या मार्गावर आम्ही चालणार आहे की मुनीनं प्रथम हरी कीरती गाई, तेही मग चलत सुगम मोही भाई. त्यांनी जी काही कथा केलेली आहे त्याच मार्गावर आम्ही चालणार. आम्ही नवीन कुठलंही सांगणार नाही. आणि हाच खरा भागवत धर्म आहे. थोरा मोठ्यांनी जे केलेलं आहे त्याप्रमाणे आपण ते वर्तन करायला पाहिजे. त्यांच्या पावलावर पाऊल देऊन आपण चालावं. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत पुढे, तेनेच पंथे चालू जाता, नपडे गुंता कोठे काय. जसं आता आमचे वडील आहेत, त्यांनी ज्या पद्धतीनं परमार्थ केला जीवनामध्ये, जशा जशा प्रकारे त्यांनी वाटचाल केली, त्यांच्या पावलावर पाऊल देण्याचा आपण काय करायचा, प्रयत्न करायचा. ही खरी भक्ती. त्याप्रमाणे मी जे तुम्हाला ही कथा सांगणार आहे, वाल्मिक मुनींनी जशी गायलेली आहे, व्यासांनी जशी गायलेली आहे, हे सगळं जे काही चालत आलेलं आहे ऋषीमुनींचं, तेच मी तुम्हाला सांगणार आहे, वेगळं काही नाही. अति अपार जे सरित बर, जो नृपसे तू कराही रामा, जो नृपसे तू कराही. चढ़ी पिपिल कऊ परम लघु, बिनु श्रम पार ही जाई, सियावर रामचंद्र. अति अपार जे सरित बरं. एखादी मोठी नदी आहे, तिचं खूप काही इथून तिथून रोज काही भाग आहे तो फार लांब आहे. जिथं जे पात्र आहे ते फार लांब आहे. आणि त्या पात्रावर इकडून तिकडं जाणं एवढं काही सोपं नाही. पण एखाद्या राजानं त्याच्यावर पूल बांधला त्या नदीवर. अति अपार जे सरित बरं, जो नृपस्य हेतू कराही. एखादा राजानं, आता हे सगळे सत्ताधारी लोक करत असतात ना, हे कामं ते करतात ना, मोठे मोठे कामं. इकडे हे बनवलं, तिकडं ते बनवलं. मग लोकार्पण करताना त्यांचे हे असतात, आदर सत्कार वगैरे, भाषणं वगैरे असतात की हा रोड लोकार्पण आहे. नाही अर्पण केलं तरी लोक जाणारच आहे तिथून. पण त्याप्रमाणे त्यांचे ते सगळे ठरलेले असतात. तर एखादा जो राजा आहे, त्या राजानं जर त्याच्यावर पूल बनवलं तर चढी पिपिली कऊ परम लघु, बिनुश्रम पारही जाई. मग तिथे एक लहानशी चिमणी जरी असली तरी ती टुनटुन टुनटुंड्या मारून पलीकडे निघून जाते. किंवा एखादा वयोवृद्ध मनुष्य असला, त्याला जास्त चालता येत नाही, तर तो इतक्या मोठ्या पात्रातून पलीकडे कसा जाईल. पण तोच पूल बांधलेला असला की तो हळूहळू का होईना तो पलीकडे निघून जाईल. त्याप्रमाणे या ठिकाणी तुलसीदासजी सांगतात की व्यासादिकांनी, वाल्मिकादिकांनी हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. त्यांनी पूल बांधून ठेवलेलं आहे. आपल्याला फक्त पलीकडे जायचं, त्यांच्या मार्गाप्रमाणेच हे चालायचं, दुसरं काहीही सांगायचं नाही. आणि थोरा मोठ्यांनी जो भागवत धर्म दाखवलेला आहे तोच आपण स्वीकारला पाहिजे. कधी कधी आमचे वडील कीर्तनातून काही वाक्य बोलायचे, तर ते असे त्याला म्हणतात ना आपण सुवर्णाक्षरातून लिहून घ्यायला पाहिजे. ते असं म्हणायचे, ज्ञानोबरायचे, तुकोबरायचे, नामदेव महाराजांचे आपण लेकरं आहोत. पण त्यांना असं वाटलं नाही पाहिजे की हे काय खराब अवलाद निघाली म्हणून. त्यांनी ज्या पद्धतीनं परमार्थ केलेला आहे त्या पद्धतीनं जर आपण वर्तन केलं, वागलो, तर त्यांना आनंद होईल. वडिलाला आनंद कधी होतो, लेकरू व्यवस्थित राहिलं तर. मग आता सध्या बरेचसे लेकरं बिघडलेले आहेत. तुकोबारायांचं परमार्थ बघा, निष्काम निर्दम विठ्ठली विश्वास, पाहू नये वास अनेकांचे. काहीच नाही, काही मागणे हा मान उचित, वडिलांची रीत जाणत असो. अशा प्रकारची निष्काम निर्दम निष्पाप निर्व्यभिचारी अशी त्यांनी भक्ती केलेली आहे. आणि आपण जर त्या पद्धतीनं नाही वर्तन केलं तर मग ते काही त्यांना आवडत नाही. आपण खऱ्या अर्थानं तुकोबारायचे, ज्ञानोबारायचे सेवक नसून फक्त बोलक्या पोपटासारखं आपण बडबड करतो. त्या बडबडीला महत्त्व नाही. बडबडीची वाणी अथवा सत्य. तुका म्हणे मज कळते चाचणी,
बडबडीची वाणी अथवा सत्य. तुकोबाराय म्हणतात आम्हाला माहिती आहे तुम्ही खरे भक्त आहात का नुसतं भक्तीचं ढोंग करू लागले, हे पगड नाटक करू लागले का काय, असं ते खऱ्या अर्थानं त्यांच्या मार्गानं आपण चाललं पाहिजे. म्हणजे ते सोपं जातं. ज्याप्रमाणे पूल बांधला की त्याच्यावरून जाणं सोपं आहे, तसं यांनी अगोदरच पूल करून ठेवलेला आहे. यही प्रकार बल मन ही देखाई करिहु रघुपती कथा सुहाई. म्हणून तुलसीदासजी सांगतात माझ्या अंतःकरणामध्ये कथा लिहिण्याचं एक बल आहे. माझ्या ठिकाणी जे काही मी या प्रवृत्त झालेले कथा लिहिण्यासाठी, मी काही एकदम माझ्या बुद्धीनं उडी मारत नाही आहे. तर या साधू संतांची परंपरा आहे, माझ्या ठिकाणी त्यांचं बल आहे की त्यांनी सांगून ठेवलेलं आहे ते आपल्या भाषेत मांडायचं, ते आपल्या भाषेत मांडायचं. जसं वडील आहे, लेकराला एखादी गोष्ट सांगतात, अमुक अमुक जाय ठिकाणी जा, तिथं एक माझे निरोप देऊन ये, तो ज्या शब्दात सांगितलं त्या लेकराच्या शब्दात तो तिथे मांडत असतो की माझे वडील असे म्हणले तसे म्हणले, हे सगळं मांडत असतो. त्याप्रमाणे हे सगळं मी त्यांचं सांगणार आहे. व्यासादि कवी पुंगवनाना जिन सादर हरी सुजस बखाना. व्यास आदी कवी म्हणजे व्यासापासून अनेक जे काही कवी होऊन गेलेले आहेत. रामकथा लिहिणारे, मी म्हटलं ना रामकथा खूप आहेत. राधेश्याम रामायण, अध्यात्म रामायण, कबंध रामायण, असे वेगवेगळ्या प्रकारचे रामायण आहेत आणि अनेक श्रेष्ठ कवींनी ते लिहिलेले आहेत. इथं हा जो पुंगव शब्द आलेला, पुंगव म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठ अधिकारी कवी. व्यास आदी कवी पुंगव नाना म्हणजे श्रेष्ठ विद्वान अनुभवजन्य ज्ञान असलेले जे कवी आहेत, त्यांनी हे जे काही लिहिलेलं आहे, जिनं सादर हरी सुजस बखाना, त्यांनी मोठ्या आदरेनं भगवंताचं यशगान केलेलं आहे. त्यांनी त्या कथा लिहिलेल्या आहेत. म्हणून प्रत्येक रामायणामध्ये एक वेगवेगळ्या अंगातून आपल्याला रस घेता येईल. अध्यात्म रामायणाचा रस वेगळाच आहे, राधेश्याम रामायणामधला जो आनंद आहे तो वेगळाच आहे. भावार्थ रामायण आहे, नाथांनी भावार्थ रामायण लिहिलेलं आहे, त्याचा आनंद वेगळाच आहे. नाथांचं जे लिखाण आहे तेवढं लिखाण कोणत्याच रामायणाचं नाही, जवळजवळ असं म्हटलं तरी खोटं ठरणार नाही. भावार्थ रामायणामध्ये जितकं नाथांनी लिहिलेलं आहे त्या रामायणाचं नावच आहे भाव अर्थ. म्हणजे ज्या अर्थी इथे अशी घटना घडलेली आहे त्या अर्थी असं झालेलं असावं, असं झालेलं असावं, असं नाथांनी सगळे भाव काढून तो ग्रंथ लिहिलेला आहे, ग्रंथ लिहिलेला आहे. तर हे सगळं तुम्ही भावार्थ रामायणामध्ये बघू शकता. ते खूप विस्तृत ग्रंथ आहे तो भावार्थ रामायण. तर वेगवेगळ्या प्रकारचे जिन सादर हरी सुजस बखाना चरण कमल बंधऊ तिन केरे पुरव सकल मनोर्थ मेरे. तुलसीदासजी सांगतात ज्यांनी ज्यांनी रामकथा लिहिलेल्या आहेत त्या सगळ्या संतांना माझा साष्टांग दंडवत. श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. चरण कमल बंधऊ तिन केरे, मी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांच्याकडे एवढीच मागणी मागतो की पुरवू सकल मनोरथ मेरे, माझे मनोरथ तुम्ही पूर्ण करा. मनोरथ म्हणजे फक्त माझ्याकडून हे व्यवस्थित लिखाण झालं पाहिजे एवढंच माझं मनोरथ आहे. कलिके कविन करौ परनामा जिन परने बरणे रघुपती गुणग्रामा. काही सत्ययुगामध्ये रामकथा लिहिल्या, काही त्रेतायुगामध्ये, काही द्वापारयुगामध्ये करणारे ऋषीमुनी होऊन गेले. आता कलियुगामध्ये जे काही लिखाण करणारे आहेत, कलियुगामध्ये झालेले जे संत आहेत, त्यांनी ज्या ज्या संतांनी ह्या रामकथेवर लिहिलेलं आहे, कलिके कबीन करौ प्रणामा, या कलियुगातल्या सगळ्या रामकथा लिहिणाऱ्यांना सगळ्या संतांना माझा प्रणाम आहे, माझा नमस्कार. जिनबरणे रघुपती गुणग्रामा, जे प्राकृत कवी परम सयाने भाषा जिनहारी चरित बखाने. पण जे कोणी असे प्राकृत भाषेमध्ये जे काही सयाने म्हणजे बुद्धिमान कवी, पण त्यांनी प्राकृत भाषेमध्ये लिहिलेलं, जसं नाथांनी मराठी भाषेमध्ये लिहिलेलं आहे, काही वेगवेगळ्या भाषेमध्ये लिहिल्या जातात. वेगवेगळ्या भाषेमध्ये जसं ज्ञानेश्वरीसुद्धा लिहितात, आता इंग्लिश भाषेमध्ये सुद्धा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, तसं अनेक संतांनी आपापल्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे. म्हणून रामकथा सांगणारे तुम्ही दूरदर्शनवर काही असे जे काही लागतात ना, आस्था वगैरे असे जे चॅनल आहेत, त्याच्यात काही चॅनल असे की ते तिकडच्या भाषेत सांगत असतात. भागवत कथा, रामकथा हे त्यांच्या भाषेत सांगतात. इकडं तुमच्या गिरी बालाजीकडचे काही संत आहेत बघा, तर तिकडं कोणती भाषा बोलली जाते? तेलुगू भाषा. तर तेलुगू भाषामध्ये सांगतात. काही संत गुजराती भाषेमध्ये कथा सांगतात. मला वाटतं आमचे ओझा महाराज जे आहेत, आदरणीय
रमेश भाई महाराज ओझा ते गुजराती भाषेमध्ये सुद्धा सांगतात. आदरणीय मुरारी बापू आहेत, ते हिंदीमध्ये पण सांगतात आणि गुजराती भाषेमध्ये सुद्धा सांगतात. ज्याच्या त्याच्या भाषेमध्ये ते बोलल्या जातात, त्या कथा सांगितल्या जातात. हो, आणि आमचे जे आदरणीय राधाकृष्णजी महाराज आहे ते मारवाडी भाषेत पण बोलतात, ते कथा मारवाडी भाषेत पण सांगतात. ते नानीबाई को माहेरो ते मारवाडी भाषेत पण बोलतात. पण तिथे जवळजवळ ऐकणारे जे लोक असतात ते सगळे कोणत्या समाजाचे असतात? ज्यांना मारवाडी भाषा बोलता येते. बऱ्याच मराठी लोकांनासुद्धा सहवासातून मारवाडी भाषा बोलता येते. सतत सहवास असला, एकमेकाचे शब्द ऐकत गेले तर बोलता येतात. आम्ही लहान होतो त्यावेळेला एक जण बंजारा समाजाचा माणूस आमच्याकडे यायचा, तर त्याच्या भाषेचे थोडे शब्द मलाही यायला लागले होते. ते बैठकीत बसायचं, त्यांच्या भाषेत काय काय कशाला म्हणतात हो ते मला पण येत होते. प्यारे राजपूत भाइयों, अपनो बंजारा समाज मानवी धर्म भुलन दानवी कर्म आचरले मन हाताने जंगल में भटक गो, असे ते शब्द आहेत. गुगरी टोपली चुडी वाकडी पितळी झांजरिया जाडे कपडे फेट्या फडकेरो परिवर्तन करून लुगडा पेरेरो सुमार्ग बता दिनो, असं ते बोलायचं. दारू शिंदी निशा बाजी चोरी छनावी खाणो पिनो रहन सहन भजन कीर्तन दूर समजनो, ये अनद्ध रूढी माय फसे वे घोर समाज ना हंसिक बना दिनो, असं ते बोलायचं. जेरे तेरे शरीरे चमडा काढन बापू जेरे पगेरे जुता जरी बनाय तरी उनरो उपकार फिटन असंभव छ, असे ते शब्द राहायचे. तर ज्याच्या ज्याच्या संगतीमध्ये आपण जाऊ तशी तशी भाषा वगैरे बोलल्या जाते. हे सगळ्या भाषेमध्ये हे सगळं आहे. मग त्या सगळ्या संतांना माझा नमस्कार. जे प्राकृत कवी परमसयाने असे काही बुद्धिमान आहेत, भाषा जिन हरिचरित बखाने, आपल्या भाषेमध्ये ते बोलतात. भये जे अहै जे होई आगे प्रणव सबई कपट सब त्यागे. आत्तापर्यंत जे कवी झालेले आहेत आणि पुढेही जे कोणी रामकथा सांगतील लिहितील त्यांना सगळ्यांना माझा नमस्कार. अंतःकरणपूर्वक कुठल्याही प्रकारचं कपट न ठेवता प्रणव सबई कपट सब त्यागे, सर्वांना नमस्कार. कारण ते जे करतायत ते फार चांगलं कार्य करतायत. या भागवत धर्माचा प्रचार करणारे जे कोणी लोक असतील तर ते सगळे श्रेष्ठच आहेत, चांगलेच लोक आहेत. तर त्यांनासुद्धा माझा नमस्कार आहे. हो प्रसन्न देहु बरदानू साधू समाज भनिती सन्मानू. त्या सगळ्यांना माझ्याकडून मला त्यांच्याकडून एकच मागायचं आहे की तुम्ही मला वरदान द्या की माझी जी काही कविता आहे किंवा माझं जे काही कथा आहे ही साधू संतांनी मानली पाहिजे. साधू समाज भनिती म्हणजे कवित्व, भनिती हा शब्द त्याचा अर्थ कवित्व, की त्या माझ्या कवित्वाला साधू संतांकडून सन्मान मिळाला पाहिजे. म्हणजे श्रेष्ठ साधू संतांनी माझ्या कवितेचा आदर करायला पाहिजे. सामान्य लोकांना ज्यांना काही कळत नाही त्यांना त्यांच्या वाहवाला काय किंमत. कारण जे बघा मला सांगायचं, विद्यार्थ्याला जे काही मार्क पडत असतात ते शिक्षकाकडून मिळाले पाहिजे ना, का दुसऱ्यांना देऊन काय उपयोग. जे ज्या त्या विषयाचे शिक्षक असतात ते पेपर तपासले जातात. एका विद्यार्थ्याला 33% मार्क पडले आणि तो 2% काय झालं फेल झाला, तर तो रडू लागला. त्याला सगळे घरातले लोक समजू लागले, बाबा नको रडू, पुढे बघू, बचेंगे तो और भी लढेंगे, शिर सलामत तो पगडी 50, असे सांगणारे बरेच असतात. मग तो जास्तच रडायला लागला. म्हणजे माझं वर्ष वाया गेलं, मला 2% येऊन गेलो. त्याचे मामा आले, मामाचं खूप प्रेम होतं भाच्यावर. मामाने त्याला कुरवाळलं, डोक्यावरून हात फिरवलं, म्हणले मी तुला 20% देतो वाढून, रडू नको, अजून 20% मी तुला वाढवून देतो. झालं आता काम. ते पोरगं काही बावळट थोडंच होतं. त्या पोराने सांगितलं, म्हणले मामा तुमच्या 20%वर टाका घासलेट, मला शिक्षकाचे 2% पाहिजे. मला कोणाच्या मार्काची गरज आहे? शिक्षकानं दिलेल्या मार्काची गरज आहे, तुमच्या मार्काची काही गरज नाही. तुम्हाला मार्क देण्याचा अधिकारच नाही आहे. हो, तसंच हे कीर्तनकार प्रवचनकाराला जे काही सांगतच नाही असं झालं तसं झालं, पण ते अगोदर बघायला पाहिजे कोण वर्णन करू लागलं, त्याचा काही अधिकार आहे का, त्याचा काही अभ्यास आहे का. असं उचलून लोक कोणाला काही बोलत असतात. मी एकदा सुरुवातीला माझं लग्नाच्या अगोदरची गोष्ट आहे, या करमाडला कीर्तनाला गेलो होतो. तिथे एक जण होता भजनी, जनार्दन काहीतरी नाव होतं त्याचं, मला वाटतं बहुतेक तो आता राहिला पण नसेल.
तर कीर्तन झाल्यावर मला म्हणे की महाराज तुमचं कीर्तन कंधारकर महाराजसारखं असं मला म्हणलं. मला काही त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा अहंकार नाही आला, पण त्याला मी उलट जवळ बोलवलं. म्हणलं तू कंधारकर महाराज ओळखतो का? तुला त्यांच्याविषयी काही ज्ञान आहे का? तो म्हणले नाही बाबा, मी एकदा फक्त पैठणला त्यांचं कीर्तन ऐकलं, मला वाटलं होतंच. म्हणलं तुझ्या वाटण्याला काही महत्त्व नाही, तुला नीट मी समजून सांगतो की कंधारकर महाराजाच्या चरणाची जी धूळ आहे त्या एका कणाचे 1000 तुकडे केले तरी त्यांच्या एका तुकड्याचीही बरोबरी माझ्याकडून होणार नाही, कारण मी त्यांना चांगल्या रीतीनं ओळखतो. म्हणून तू बोलला तर बोलला म्हणलं, पण उगीच काही पण बोलत नसतो. म्हणजे कोण बोलतं आहे, काय बोलतं याला फार मोठं महत्त्व असतं. त्याचाही त्या ठिकाणी अभ्यास असावा लागलो. ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. असो, या ठिकाणी साधूकडून आपल्याला मार्क मिळाले पाहिजे. माझ्या कवितेला साधू समाज भनिती सन्मानू, त्यांच्याकडून सन्मान मिळाला पाहिजे. जो प्रबंध बुध नाही आदरही, सो श्रमबादी बाल कवी करही. जर बुद्धिमान लोक, अधिकारी लोक, सज्जन लोक जर त्या कवित्वेला महत्त्व देत नसले तर त्याच्या लिखाणाला फुकट येणा देणं आहे. त्याला काय म्हणतात, येणा देऊन दावे तोडणं. उगाचच येणा द्यायचं, उगाचच पेन शाई उगाचच खराब करायचे, हो कागद खराब करायचे आणि टाईमपास. टाईम तर विनाकारण जातो ना, त्याला कवडी किंमत नाही. त्या लिखाणाला काय किंमत आहे? कारण साधू संत ते मानतच नाही. त्या लिखाणाला काय महत्त्व आहे? म्हणून या ठिकाणी साहेब सोश्रम बादी बाल, बाल म्हणजे मूर्खपणा, बाल म्हणजे बावळटपणा. त्याचा तो लिखाणाचा सगळा बावळटपणा होऊन जातो. त्याला काही महत्त्व नाही. महत्त्व त्याला आहे की आपल्या या लिखाणाला साधू संतांनी मानलं का. म्हणून आपण काही लिखाण केलं तर त्याच्यामध्ये प्रभूचं नाम हे फार महत्त्वाचं आहे. साधू संतांचा आदर महत्त्वाचा आहे, तर त्या लिखाणाला महत्त्व असतं. आता आपण रोज भगवान बाबाची आरती घेतो. ते मला एक संकल्प सुरला, म्हणलं बाबांची आरती आपण लिहू. पण ती आरती सगळ्यांना आवडू लागली, सगळेजण म्हणू लागले. त्याचं कारण काय आहे? त्याच्यात भगवंताचं नाम आहे, त्याच्यामध्ये साधू संतांचं नाम आहे. ज्याच्यात ते असतं ते लोकांना आवडत असतं. त्याच्यावर आपण 2 दिवस अगोदर विस्तृत बोललेलं आहे. एखादी सामान्य लिखाण जरी असलं पण त्याच्यात जर भगवंताचं नाम आहे, साधू संतांचं नाम आहे, तर ते लोकांना आवडतं. अशा प्रकारची ही स्थिती आहे की रती भनिती भूती भली सोयी, सुरसरी सब सम सम सब कहहित कोई. या ठिकाणी कीर्ती म्हणजे कीर्ती, भनिती म्हणजे कविता आणि भूती म्हणजे संपत्ती. या 3 गोष्टी ज्या आहेत त्या गंगामय्यासारख्या सगळ्यांना आवडल्या पाहिजे. सुरसरी सम सब कहहित होई, कीर्ती भनिती भूती भली सोयी. भली म्हणजे तीच चांगली आहे, काय कीर्ती तीच चांगली आहे, ती कविता तीच चांगली आहे, संपत्ती तीच चांगली आहे की जी गंगामय्यासारखी सगळ्यांचं हित करणारी आहे. सुरसरी सम सब कहहित होई. जसं गंगामय्या आहे, खळखळ खळखळ वाहते नितळ पाणी, ते सर्वांना आनंद देणारी. गंगामय्या बघितल्यानंतर पाहिल्यावर सुद्धा माणसाला काय होतो? आनंद होतो. चला चंद्रभागेचं स्नान करू. चंद्रभागे स्नान विजितो हरिकथा. चंद्रभागेचं स्नान करताना आनंद होतो, तीर्थ घेताना आनंद होतो. ह्या सगळ्या गोष्टी जशा आहेत त्याप्रमाणे आपली जी कीर्ती आहे ती कीर्ती अशी पाहिजे की ऐकणाऱ्याला आनंद झाला पाहिजे. म्हणून तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे. तुकोबाराय म्हणतात सत्कीर्ती झाली तरच खरं जगणं आहे, आणि अपकीर्ती जर असेल तर त्या जगण्याला महत्त्व नाही. भनिती म्हणजे कविता अशी पाहिजे की ती सगळ्यांना आवडली पाहिजे, सगळ्यांना ते ऐकून आनंद झाला पाहिजे. संपत्ती तीच खरी आहे की त्या पैशाचं वर्णन केलं तर आनंद झाला पाहिजे. नाहीतर पैशावाला माणूस आहे हो, पण कधी कुठं त्याला रुपये देणं माहीत नाही. त्या पैशाचं काय आधार? काही लोक म्हणतात काडी लावून दिली ना 7 दिवस जाळायचं नाही, पण कधी सप्त्याला 5 पैसे देणार नाही. सप्ता जवळ आला, वर्गणी मागायला गेले लोक तर म्हणते आला का सप्ता लगे. बोला काय तुमचं मन आहे, काय करायचं आहे काय नाही, घ्या हे 100 रुपये जा बरं इथून. आता त्या संपत्तीला काय करताय? संपत्ती अशी पाहिजे की त्याची कीर्ती झाली पाहिजे किंवा हा माणूस असा आहे. आमचे वडिलांचे जे गुरु महाराज आहेत,
आदरणीय लोहिया महाराज, श्रीकृष्णदास लोहिया महाराज, त्यांनी पंढरपूरमध्ये मोठा यज्ञ केला होता. आता तो यज्ञामध्ये जे काही ब्राह्मण होते, 108 ब्राह्मण होते, ब्राह्मण वेदमंत्र म्हणायला, तर त्यांच्या मनामध्ये असा संकल्प स्फुरला की प्रत्येक ब्राह्मणाला 100 ग्राम चांदीचा तांब्या आणि एकदम भरजरीची नंबर 1ची शाल हे आपण देऊ दक्षिणा म्हणून. नंतर काही थोडाफार पैसे वगैरे वेगळे त्यावेळेला जसं काही नाणं असेल त्यावेळेचा काळ, बराच जुना काळ आहे. तर मग आता ते तेवढा पैसा वगैरे उपलब्ध करणं, ते नगरला एक आमचे वडील त्यांचं नाव पण सांगत होते त्या शेडजीचं, पण माझ्या लक्षात नाही राहिलं. त्यांच्याकडे गेले ते तर लोहिया महाराजांना आदराने त्यांनी बोलवलं. घाली संताशी आसने पूजा करी कायावाच्या म्हणे. त्यांनी खूप आदर केला, सन्मान केला. महाराज कुणीकडे येणं केलं, काही नाही म्हणले, आपला यज्ञ करायची इच्छा आहे, फार मोठा यज्ञ करायचा आहे पंढरपूरला, आणि प्रत्येक गोरगरिबांना त्यांच्या मनसोक्त आवडीप्रमाणे जेवण द्यायचं आहे, जे त्याला आवडेल. सकाळी जाऊन त्यांना विचारायचं, तुम्हाला आज जिलबी खायची का बर्फी खायची का लाडू खायचे, हे सगळं विचारायचं. इच्छा भोजन असं ठरलेलं आहे मला. पण आता जसं जसं काही योगदान करणारे लोक असे भेटतील, आणि ब्राह्मणाच्या बाबतीमध्ये आमच्या मनात असा संकल्प आहे की 100 ग्रामचे चांदीचे तांब्याने एक मोठी शाल द्यावी, त्यांना भरजरीची शाल द्यावी असं आमची इच्छा आहे. तर तुमच्याकडे जी काही शक्ती असेल, यथाशक्ती तुम्ही काय असेल तुमचं योगदान ते सांगा. तर त्यांनी सांगितलं की म्हणले, महाराज हे सगळं मला तांब्याची वगैरे डिझाईन वगैरे तुम्ही बघून घ्या, पसंत करून घ्या. ते तांबे आणि त्या शाली ते सगळे मी पाठवून देतो. फक्त तुमच्या चरणाजवळ एकच विनंती आहे की जाहीर करू नका, कुठे जाहीर करू. त्यांनी पाठवून दिले. याला खरी संपत्ती म्हणतात, की त्या संपत्तीची काय खरी आहे. आपण 4 लोकाला जेवू नाही घालत तर आपली पंगत होती. हो, आपण काय केलं पंक्तीला, म्हणले बाजरीच्या भाकरीनं आमटी, सगळ्या लोकांचे तोंड भरपळून जातील एवढी तर मिरची टाकली त्याच्यात. हो, म्हणलं एवढी मिरची कमी टाकली, म्हणले माल कमी उडतो. वा रे वा. असे काही लोक, ते याला कीर्ती, खऱ्या अर्थानं कीर्ती ती आहे त्या संपत्तीची जी गंगामयासारखी सगळ्यांना आनंद देणारी आहे. राम सुखी रती भनिती भदेसा अशंभश असमोही अंधेसा. आता गोस्वामी तुलसीदासजी सांगतायत की प्रभू रामचंद्रांचं मी वर्णन करतो, ही तर चांगली कीर्तीची गोष्ट आहे, पण माझी बुद्धी तेवढी नाही ना, म्हणून माझी भनिती म्हणजे माझी कविता बद्धी आहे ना, दोघाचा मेळ बसायला तयार नाही ना. मी काही तेवढा बुद्धिमान नाही आहे. ही कीर्ती, कारण प्रभू रामचंद्र तर कीर्तीच कीर्ती आहे, त्याला काय बघायचं. पण यांचा काही मेळ बसायला असमंजस, म्हणजे त्याचा आणि याचा काही मेळ बसायला तयार नाही. माझी कविता अशी आहे आणि दोघाचा मेळ काही बसायला तयार नाही, तर काय करावं आता काय करावं सांगा तुम्ही. असं तुलसीदासजी म्हणतात. राम सुखी रती भनिती भदेसा म्हणजे भद्दी. हिंदी भाषे मेरी कविता तो भद्दी आहे, असं भदेसा हे शब्द आहे. काही शब्द तुम्हाला कदाचित लक्षात येणार नाही. हिंदी शब्द आहेत, हिंदी केवळ हिंदी नाही, ती वेगवेगळ्या भाषेतले ते शब्द आहेत. तर हे असं दोघांचा मेळ बसायला तयार नाही. पण प्रत्येक साधू संतांना ते सांगतायत की तुम्हारी कृपा सुलभ सो मोरे, शेनी सुहावनी टाट पटोरे. पण हे साधू संतांनो, हे कवी, म्हणजे वाल्मिकी आदी जे काही कवी आहेत, मोठे मोठे श्रेष्ठ कवी आहेत, या सगळ्यांना तुम्हाला विनंती आहे की जरी माझी कविता सामान्य असली, बुद्धिमान मी नसलो, तरी पण तुम्हारी कृपा सुलभ सो मोरे. तुम्ही जर माझ्यावर कृपादृष्टी टाकली सगळ्या साधूंनी, तर शियनी सुहावनी टाटपटोरे. ह्याचा जन्म टाटपटोरे म्हणजे एखादा कॉटनचा कपडा असतो बघा, साधासुद्धा असतो, पण त्याच्यावर जर रेशीम काम केलं, तर ते छान दिसू लागतं. ते अगोदर बघा ते तक्के वगैरे बनवायचे, त्या तक्क्यावर काहीतरी रेशमाचं काय त्याला काय म्हणतात का, त्या भरतकाम विणकाम वगैरे, ते काही कॉटनच्या कपड्यावरच असतं. ते कपडा काही फार हे नसतं, फार साधा कपडा असतो. पण ज्यावेळेला त्याच्यावर रेशीम काही डिझाईन करतात, काही चित्र काढतात, कावळा, चिमणी, मोर, काय असेल नसेल ते मला काही माहिती नाही, पण ते अशा प्रकारे काढत असतात. तर ते सगळं काढलं की मग ते चांगलं दिसायला. त्याप्रमाणे माझी कविता जरी सामान्य असली तरी प्रत्येक साधू संतांना, वाल्मिकी आदी व्यासादिकांना विनंती करतायत की तुमची जर कृपा झाली
तर ज्याप्रमाणे कॉटनच्या कपड्यावर ते रेशीमची शिलाई, तसं तुमची कृपा ही त्या रेशीम कामासारखी. त्याच्यामुळं माझं हे सगळं चांगलं दिसल, शोभून दिसल. सरल कवित कीरती बिमल सोयी आदर ही सुजान, सहज बयर विसराई रिपू जो सुनी करई बखान. सियावर रामचंद्र पद जय चरण. बोलो जय श्री राम जय. सरल कवित कीरती बिमल. कविता एकदम सरळ आहे, एकदम सरळ, आणि त्याची कीर्ती अत्यंत निर्मळ विमल आहे. आणि अशी जी कविता असती आदरही सुजान, त्या कवित्वाचं सज्जन लोक आदर करतात. आणि कविता त्याला म्हणतात की सहज बयर विसराई रिपू जो सुनी करई बखान. आणि मग ही जी लिखाण आहे, रामकथा आहे, हे कवित्व असं पाहिजे की ते वाचन केलं आपण केल्यानंतर किंवा कोणाला सांगितलं की एकमेकाचे वैर कमी झाले पाहिजे. सहज बयर विसराई रिपू, आपला शत्रू असला तरी तो मित्र झाला पाहिजे, अशा प्रकारचं ते काम आहे. शत्रूसुद्धा मित्र झाला पाहिजे, त्याला कविता म्हणतात. ती खरी कविता आहे की जवळ आपण बसलो, आपण जर ते ऐकवलं तर शत्रूलासुद्धा वाटलं पाहिजे की आपला हा दुश्मनपणा शत्रूपणा सोडून द्या आणि आजपासून हा आपला मित्र आहे. त्याला म्हणतो जनमित्र होई सकळांचा. अशा प्रकारची कवित्व आहे. सहज बयर विसराई रिपू जो सुनी करई बखान. जो कोणी याचं त्या ठिकाणी ऐकेल, कोणी याचं वाखाणन करेल या कवितेचं, या कथेचं. सोन होई बिनु बिमल मती मोहिमती बल अति थोर, करव कृपा हरी जस कहू पुनी पुनी करऊ निभोर. आणि सोन होई बिनु बिमल मती. आणि अशी कवित्वा, जी कविता, जे लिखाण वाचल्यानंतर ऐकल्यानंतर एकमेकातले वैर संपून जातील. हे सगळं जे काही आपण इकडे एकमेकाच्या जवळ येतो महाराज, वेगवेगळ्या जातीचे आहोत, वेगवेगळे आपले सगळे संस्कार वेगवेगळे असतात, वेगवेगळे घराणे आहेत, पण इथं आपण सगळे एकमेकामध्ये जवळ येऊन जातो. तुम्ही आम्ही खेळीमेळी, म्हणजे एकाच घरातले एकाच कुटुंबातले असल्यासारखे आपण वाटतो की नाही, एकाच कुटुंबातले. तर त्याचं कारणच हे आहे की ही रामकथा आहे, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ आहे. हे खरं कवित्व आहे की सगळ्यांचं वैर जे आहे ते विसरून गेलं पाहिजे. भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे. बरोबर आहे, एकमेकामध्ये मैत्री निर्माण झाली पाहिजे, असा तो भाग आहे. तर सोन होई बिनु बिमल मती. पण हे अशा प्रकारचं कवित्व शुद्ध बुद्धी झाल्याशिवाय होत नाही. बिमल मती, मती म्हणजे बुद्धी, शुद्ध बुद्धी झाल्याशिवाय ते होत नाही. मोहिमती बल अति थोरण. तुलसीदासजी सांगतात माझ्याकडं तर बुद्धीचंच बळ कमी आहे मुळात. अति थोर म्हणजे कमी, थोडं. थोर या शब्दाचा अर्थ मोठं नाही, थोरे म्हणजे थोडी आहे, बुद्धी फार कमी आहे माझ्याकडे, असं ते म्हणतात. करव कृपा हरी जसं कहू पुनी पुनी करऊ निहोर. म्हणून तुम्हाला सगळ्या ऋषीमुनींना, साधू संतांना मी वारंवार दंडवत, वारंवार नमस्कार करून हेच सांगतो की माझ्यावर कृपा करा, माझ्यावर कृपा करा. बस तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवा, हे मी वारंवार तुम्हाला विनंती करतो. कारण तुम्ही कृपा केल्याशिवाय हे कवित्व किंवा ही कथा योग्य रीतीने माझ्याकडून होणार नाही. कबी कोविद रघुबर चरित मानस मंजू मराल, बाल विनय सुनी सुरुची लखी मोपर हो कृपाल. जे कोणी कवी आहेत, कवी कोविद म्हणजे पंडितगण, आणि हे तुम्ही सगळेजण या रघुबर चरित, या मानस रामचरित मानसचे तुम्ही खऱ्या अर्थानं सुंदर अशा प्रकारचे हंस आहात. या मानस सरोवरामधले या कथेतले तुम्ही मानस हंस आहात. कोण? व्यासादिक आहे, याज्ञवल्क्यासारखे आहे, नारद महर्षी आहे, शुकयाज्ञवल्क्य, दत्त कपिल मुनी, हरीशी जानुनी, हरीचं झाले, हे सगळे काही जे काही मोठे मोठे ऋषीमुनी आहेत, हे सगळे तुम्ही या मानस सरोवरातले मंजू म्हणजे सुंदर अशा प्रकारचे, मराल म्हणजे कोण? हंस आहात. बाल विनय सुनी सुरुची लखी मोपर हो कृपा. म्हणून तुम्ही माझ्या बालकाची जी विनंती आहे एकदा ऐकून घ्या आणि माझ्यावर कृपा करा, कृपा करा. आणि का? तर मला या रामकथा लिहिण्याची आवड निर्माण झालेली, माझ्या मनामध्ये याची एक रुची निर्माण झाली, मी हे लिहावं. पण माझ्याकडं तेवढी बुद्धी नाही, तेवढी माझ्याकडं कुठल्याही प्रकारच्या अक्षराची काही हे नाही,
मी तसा बुद्धीनं याच्यानं कंगाल आहे, म्हणून तुम्ही माझ्यावर कृपा करा, म्हणजे माझी ही कथा गोड होईल, असं तुळशीदासजी सांगतात. बंदौ मुनिपद कंजू रामायण जही निर्मयवू. आता हा सोरठ आहे, याच्यावरचे जे आपण वाचले ते दोहे आहेत. आता हे सोरठ आहेत. बंदौ मुनिपद कंजू रामायण जयी निर्मयवू सखर सुकोमल मंजू दोषरहित दूषण सहित. आता याला अर्ध्यातून इकडं तिकडं करून आपण पुन्हा एकदा तुम्हाला वाचून दाखवतो. रामायण जही निर्मयवू बंदौ मुनिपद कंज. ज्यांनी रामायण मूळ लिहिलेलं आहे अशा मुनीला माझा साष्टांग दंडवत. वाल्मिकी मुनीला. रामायणाचे कोण आद्य करते कोण आहेत? वाल्मिकी मुनी. मुनीला म्हणून रामायण जेही निर्मयो, ज्यांनी रामायणाची निर्मिती केलेली आहे अशा प्रकारचे बंदौ मुनी पदकंज, त्या वाल्मिकी मुनीच्या चरणारविंदी साष्टांग दंडवत. दोषरहित दूषण सहित सखर कुमोग मलच मंजू. त्यांनी रामायण असं लिहिलं आहे की त्या रामायणामध्ये खरदूषणाची कथा आहे. खर म्हणजे राक्षस आहे आणि खर म्हणजे कठोर. जसं आपण एखादी गोष्ट करू अजून खरखर आहे असं म्हणतो ना, खरखर आहे म्हणजे कठोरपणा आहे. एखादी जर आपल्याला मऊ गोष्ट पाहिजे, नाही अजून तेवढं मऊ नाही झालं, अजून त्याच्यात काय आहे? खरखर आहे म्हणजे हे काय आहे? कठीणपणा आहे. त्याप्रमाणे या रामायणामध्ये कथा पुढे आहे कोणती? खरदूषणाची. अरण्यकांडामध्ये मला वाटतं ती कथा आहे खरदूषण. मोई समबलवंता मारी सके कोई बिन भगवंता, अशा प्रकारच्या त्या चोपाय पुढे येणार आहे. तो मै जाई बैरी हटी करहू गोपदयो भव सिंधू तरहू, असे ते चोपाय पुढे येणार आहेत. पण या रामायणामध्ये त्या वाल्मिकी मुनींनी खराची म्हणजे कठोराची कथा आहे पण ती कोमल केली. पण कोमल आहे. खरं सखर सुकोमल म्हणजे खर त्याच्यात आहे पण ते कठीण नाही, कोमल आहे. त्याच्यामध्ये दूषण आहे. दूषण म्हणजे कसा? दूषण म्हणजे तो राक्षस आहे. दूषण म्हणजे दूषणच, चांगला नाही बुवा, दूषण आहे. पण ते दूषण हे म्हणजे दोषरहित कथा आहे. त्याच्यात आहे दूषण पण कथेत दूषण नाही. म्हणजे खर असूनही ते कठीण नाही आणि दूषण असूनही दोषरहित आहे, अशी ती कथा आहे. ती कोणी लिहिलेली आहे? वाल्मिकांनी. म्हणून वाल्मिक मुनीला वंदन करताय. बंदौ चारी भेद भवबारिदी बोहित सरिस जिनैन सपने उखेद बर्णत रघुबर बिसद जसू. आता चारही वेद, त्या चारही वेदाला नमस्कार करतायत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे हे 4 वेद आहेत. आपल्याला फक्त वेदाचे नाव माहिती आहे, त्याच्यातलं एकही श्लोक म्हणता येत नाही. एकही श्लोक म्हणता येत नाही. त्याचे फक्त वेदाचे नाव माहिती आहे, कारण त्या वेदाच्या रुचा तशा कठीण आहे. उच्चार करायला वगैरे माणसाची जीभ वळत नाही, बोबडी वळते. ते उच्चार करायला वगैरे त्याचं फार रियाज लागतो, शिकावं लागतं, चांगल्याकडून ते धडे घ्यावे लागतात. आता आपण गीता ग्रंथ शिकवतो तर किती जणांचे कसे वाकडे तिकडे शब्द ते म्हणतात आमच्या तोंडात ते बसलेले लवकर निघत नाही. ते शब्द चुकीचा निघाला की अर्थ बदलतो, शब्द चुकीचा निघाला की अर्थ बदलून जातो. आणि ते वेदातल्या रुचा तर फार कठीण रुचा आहेत त्या. बंदौ चारी वेद भवबारिदी बोहित सहित. पण हे 4ही वेद जे आहेत ना, भवसमुद्रातून पार करणारे जहाज आहेत. वेदमार्ग म्हणजे वाचा बोलू वेदनीती किंवा वेदमार्गे गेले. हो, वेदमार्ग त्याची मार्गे चाललो. वेदामध्ये आपल्या कल्याणाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ते हे 4ही वेद भवसमुद्रातून तारून नेणारे जहाज आहेत. जिनैन सपने उखेद बर्णत रघुबर बिसद जसू. भगवंताचं यश वर्णन करताना या वेदांना स्वप्नात सुद्धा थकवा येत नाही. खेद म्हणजे थकवा. ते कधी वेद म्हणत नाही की आज जरा अंगावर थकवा आहे, असे वेद कधीच म्हणत नाही. ते कितीही भगवंताचं सतत वर्णन करत असतात, सतत भगवंताचे गुणानुवाद गात असतात, पण स्वप्नात सुद्धा थकवा येत नाही त्यांना. आणि आपण जागृतीत थकून जातो.
थकवा येतो महाराज, रोज रोज तुम्ही सांगता का? घरी गेल्यावर लगेच चहा घ्यावा लागतो, 1 घंट्यात लई डोकं भनभन करतं. असे काही लोक थकून जातात. मग काही लोक खाडे करतात, कारण एक दिवस थकवा काढायला लागतोच ना. मग एक दिवस मध्ये एका दिवसाआड काही येतात. तर अशा प्रकारचे हे वेद भगवंताचे गुणानुवाद गाताना कधीही थकत नाही. बंधव विधिपद रेणू भवसागर जही किन्नज संत सुधा ससिधेनु प्रगटे खल विषबारुणी. या ठिकाणी बंधव विधिपद रेणू, विधी म्हणजे विधाता ब्रह्मदेव. आता ब्रह्मदेवाला नमस्कार करतायत, वेदाला नमस्कार केला, वाल्मिकी मुनीला नमस्कार केला, त्या ठिकाणी विद्वत असलेले रामकथा करणारे जेवढे कोणी असतील त्यांनाही नमस्कार केलेला आहे. आता ब्रह्मदेवाला नमस्कार करतायत की बंधव विधिपद रेणू. विधी म्हणजे विधाता, सृष्टी निर्माण करणारा. ब्रह्मदेव हा सृष्टी निर्माण करणारा आहे. ते आपल्या भागवतात जो श्लोक आहे, सृष्ट्वा हे सगळं वर्णन केलेलं. ब्रह्मदेव कसे कसे सृष्टी निर्माण करतात, तर त्यांचे पदरेणू म्हणजे त्यांना नमस्कार आहे. भवसागर जही किन्नजः. भवसागर म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाची त्यांनी निर्मिती केली. ही 14 ताळाची माडी आहे. या 14 ताळाच्या माडीमध्ये आता हे आपण ज्या माडीत राहतो याला मृत्यूलोक म्हणतात. हा मृत्यूलोक आहे. मृत्यूलोक म्हणजे इथं प्रत्येक माणूस मरणार, म्हणून याचं नाव शोधून ठेवलं आहे. कारण जसं काम तसं नाव. नाही तर आपण कोणाचे काही नाव ठेवतो. एका माणसाने 4थ्या लग्नाचं पाशिंग बांधलं, म्हणजे नाव काय तर म्हणजे मारुती, आणि 4थं लग्न करून राहिलं. नाव शोभतं का? नाव शोभत नाही ना. जसं नाव असेल तसं पाहिजे ना. म्हणजे नाव गंगूबाई, पाण्याला कोसकोस जाईल. त्या गंगूबाईला काय महत्त्व आहे? त्या नावाला तसं महत्त्व नसतं. तसं या लोकाचं नाव ठेवलं आहे मृत्यूलोक. मृत्यूलोक म्हणजे जो कोणी इथे आला तो जाणार. जो काय म्हणते त्याला, खाट ना, जो खाटावर आला तो ताटकीवर जाणार. फक्त थोडंफार मागं पुढं. आपण नाही म्हणतो तुम्ही व्हा पुढं, आलोच, असं आहे फक्त, बस, बाकी काहीच नाही. पण बरेच लोक बिनधास आहेत, त्यांना वाटतं ह्यो गेला आपलं थोडं, आपण थोडं जाणार आहे. बऱ्याच लोकांना जाळून येते, दुसऱ्याला समजीत बसते. असंच राहतं हे. कधी कधी एकदा जावंच लागतं आहे. पण हे सगळं बोलताना बोलतो, पण त्याला हे कळत नाही की आपण पण जाणार आहे म्हणून, की हमारी भी गाडी यही स्टेशन पे आने वाली आहे. इथंच आपल्याला पुन्हा आणणार आहे, पुन्हा त्या ठिकाणी चांगलं तंगड्या बांधून आणणार आहे. लोक, मला कधी कधी असं वाटतं की हे कमवून बांधित असतील, ते काही हालत नाही, चालत नाही, कमवून बांधून आणतात. कधीतरी एखादं रागीट माणूस उठला असेल, असं घटना झाली असेल, आणि त्याने ह्या नेणाऱ्याला शा दिले असतील. त्या का म्हणला असं, खाली काही करू राहिले तुम्ही, पाहू का तुमच्याकडे, असं काहीतरी घडलं असेल तेव्हापासून हे लोक बांधू राहिले. असं असो, हे सगळं जे काही आहे हे सगळं ब्रह्मदेवाने या सृष्टीमध्ये 14 ताळ आहेत. प्रत्येक ताळामध्ये काय 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 आहे सगळं सांगितलेलं आहे. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये प्रत्येक ताळाचं वर्णन आहे. अतल वितल सुतल तलातल पुढे सगळं स्वर्गलोक, महरलोक, तपोलोक वगैरे सगळ्या याच्यामध्ये कोण राहतं, कुठे कोण राहतं, कोणाची कशी संतती आहे, कुठे कुठे नागाचीच फक्त निर्मिती आहे, कुठं 5 फण्याचे नाग आहेत, 10 फण्याचे नाग आहेत, 100 फण्याचे नागा इतके इथे खाली एकेका ताळावर आहेत. त्यांच्या मण्याचा सगळीकडे प्रकाश आहे, सूर्यासारखा प्रकाश पडलेला आहे. असे खूप वर्णन आहे. हे सगळं खगोल भूगोलाचं वर्णन तुम्हाला जर वाचायचंच असेल श्रीमद भागवताच्या 5म स्कंदामध्ये आहे. घरी गेल्यावर पहा, हे सगळं वर्णन केलेलं आहे. हे सगळं ब्रह्मांड सागर, भवसागर जेही किन्नज संत सुधा ससिधेनु प्रगटे खल विषबारुणी. या ठिकाणी त्यांनी काय काय निर्माण केलं? संतरूपी अमृत. संत अमृत म्हणजे ते संतरूपी अमृत, त्यांच्या मुखामध्ये अमृताचा वर्षाव आहे. चंद्रमा, कामधेनू,
हे सगळं ब्रह्मदेवानंच निर्माण केलेलं आहे. आणि इकडं दुष्ट लोकाला जे काही आहे त्या ठिकाणी दुष्ट मनुष्यरूपी विष, दुष्ट माणूस म्हणजे विषासारखाच असतो, ते पण ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये आहे. वाईट माणसं पण आहेत आणि चांगले माणसं पण आहेत. व्यसनाधीन झालेले आहेत, जे कधीच व्यसन करत नाही असे पण माणसं आहेत, चांगले माणसं आहेत, वाईट माणसं आहेत. मदिरा म्हणजे दारू, अमृत आणि दारू दोन्ही पण इथे आहे, या सृष्टीमध्ये निर्माण झालेले आहे. बरेच लोक अगोदर बी नशा करणारे होतेच, अगोदर वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यातून नशा करायचे, घरी दारू पाडत होते, त्या पुढं म्हणले ते टोळा आंब्यापासून निर्माण होते असे काही लोक म्हणायचे. काही घरी भट्टी लावायचे, त्याला कोणती भट्टी म्हणते? मोहोळ आहे ना, कशाचं? म्हणजे ते टोळ्यांब्याचं मोहोळ ना, मोहाचं झाड ना, मोहाच्या झाडापासून बनते पाय असं बनतं. आणि ते एक तुरटी बिरटी टाकून करते, ते काय राहत? ती पण असते. ते आमच्याकडं जे आम्ही जे अगोदर फुकटपुऱ्यात दुकान होतं ना, तर समोर ते लोक तयार करायचे ना, तर ते काहीतरी तुरटी टाकायचे का, ते फ्रेंच पॉलिशमध्ये असं राहायचं. फ्रेंच पॉलिशमध्ये तुरटी टाकायची. हां, छानछून. हां, छानछून, छानछून. आता बरोबर नाव सांगितलं अण्णा. हो, नाही 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 नाही, सगळी माहिती पाहिजे ना, ब्रह्मदेवाची सृष्टी आहे, सगळी माहितगार लोक पाहिजे. कसं काय आहे, सगळं ब्रह्मदेवानं निर्माण केलेलं आहे या सृष्टीमध्ये. म्हणून त्या ब्रह्मदेवाच्या ज्या काही चांगल्या गोष्टी त्याचं अनुकरण आपण करावं, म्हणून तुळशीदासजी ब्रह्मदेवाला सुद्धा वंदन करतात. विबुध विप्रबुध ग्रह चरण बंदी करऊ कर जोरी, होऊ प्रसन्न पुरवऊ सकल मंजू मनोरथ मोरी. आता देवता आहेत, ब्राह्मण आहे, पंडित आहेत, हे सगळे नवग्रह आहेत, हे सगळे माझ्यासाठी तुम्ही अनुकूल व्हा, माझ्यावर कृपा करा. सर्वे ग्रहा सानुकूला भवन्तु, हे सगळे ग्रह माझ्यावर अनुकूल व्हा. कारण ग्रहमान पण चांगले लागतात ना, एखादी चांगली गोष्ट करायची असली तर. ग्रहमान जर बिघडून गेले तर चांगली गोष्ट होत नाही, अनुकूलता लागते. घरामध्ये सुद्धा एखादं कार्य काही लिखाण करायचं असलं तर पत्नीची अनुकूलता लागते, लेकराबाळाची अनुकूलता लागते. आणि त्यांनी जर काही व्यत्यय आणला तर ते एक ऋषी आहे ना, त्यांनी एक त्यांच्या पत्नीचं नाव भामती होतं, आणि त्यांनी एक मोठा ग्रंथ लिहिला, अत्यंत आध्यात्मिक अशा प्रकारचा ग्रंथ, जे आपण विचारसागर वृत्तीप्रभाकरण तसा एक भामती नावाचा ग्रंथ आहे. तर ते लिखाण करताना ते जे होते ते एवढे त्याच्यामध्ये एकरूप झाले की त्यांना रात्र झालेली कळत नव्हती, रात्र दिवस काही कळत होतं, खानपाण्याची शुद्ध नव्हती. त्यांची ती बायको आहे ना, ती त्यांना टायमावर द्यायची, असा बोट लावून म्हणायचे खाऊन घ्या, हे खाऊन घ्या, अशा प्रकारचं बळजबरीनं. आणि रात्र झाली तर तिथं कंदील लावायची, दिवे लावायचे अगोदर, तर ते दिवा विझू देत नव्हते. आणि यांना काही सुधत नव्हती, हे कधी रात्र बसायची तरी ती झोपत नव्हती. काय बाय एखाद्याच्या नशिबात रात्र झोपत नव्हती. म्हणजे काय आपलं किती पतिसेवा झाली हो, किती पतिसेवा म्हणायची, याला म्हणायचं काम. मग कधी पतिपत्नी असले तर एकमेकाच्या सुखदुःखात त्यांनी काय व्हायला पाहिजे, भागीदार व्हायला पाहिजे. पत्नीच्या दुःख असलं पत्नीच्या दुःखात पतीनं भागीदार व्हायला पाहिजे. एका जणाने सांगितलं की मी पत्नीच्या दुःखात भागीदार झालो ना, तिने मला खरगटं भांडं फेकून मारलं. म्हणलं काय झालं होतं? काही नाही म्हणले, ती भांडे घाशीत होती आणि भांडे घासता घासता डोळ्यात पाणी पाहिलं, रडायला लागली. तर मी म्हणलं काय झालं रडायला, काय झालं? म्हणले एक नाही दोन्ही अशी रडत. अरे सांग ना काय झालं? म्हणले भांडीवालीची आठवण येऊ राहिली. तर मी म्हणलो मला पण तिची आठवण येऊ राहिली. तर तिनं भांडं फेकून मारलं. तिच्या दुःखात सहभागी होणं सुद्धा चुकीचं आहे. तर अशा प्रकारे हो, तर ही जी भामती आहे हिनं रात्र बसून ते सगळे ग्रंथ वगैरे लिहिले. हो, ग्रंथ लिहिले, सगळं बघितलं, तिथं दिवा लावला आणि नंतर मग ते ग्रंथ झाल्यानंतर त्यांनी डोळे उघडले.
म्हणले मला साथ कोणी केली एवढ्या रात्री बेरात? म्हणले मीच बसले होते दिवा घेऊन. मग आता या ग्रंथाला तुझंच नाव देतो. म्हणून त्या ग्रंथाचं नाव आहे भामती नावाचा तो ग्रंथ आहे. असो, इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. तर हे गोस्वामी तुळशीदासजी सांगतात, सगळेजण माझ्या अनुकूल व्हा, मला रामकथा सांगायची आहे. ते याप्रमाणे सगळ्यांना विनंती करताय.
रामचंद्र भगवान की जय, बजरंग बली की जय, संत गोस्वामी